आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। जितेंद्र आव्हाडांकडून अक्षय शिंदेवरील गोळीबाराचा ऑडिओ संवाद ट्विट। 2 अज्ञात व्यक्तींचं अक्षय शिंदेवरील गोळीबारासंदर्भात संभाषण। गोळीबाराचे 3 राऊंड ऐकल्याचे ऑडिओ क्लिपमधील व्यक्तीचा दावा। पोलीस आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्यासाठी आव्हाडांनी स्क्रिप्टेड क्लिप बनवली। जितेंद्र आव्हाडांचा अफवा पसरवण्यात हातखंड। आव्हाडांच्या ट्विटनंतर सूरज चव्हाण यांची टीका। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासांनी रात्री महायुतीची 5 तास चर्चा। बैठकीमध्ये 200 ते 225 जागांवर सहमती। सूत्रांची माहिती, निवडणूक आयोगाच्या आढाव्यानंतर घडामोडींना वेग। बदल्यांसाठी उद्यापर्यंत मुदत। निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश। विधानसभा निवडणूक प्रक्रिया 26 नोव्हेंबरपूर्वी पूर्ण होणार। पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता। अजित पवारांचा सूतोवाच। विकासासाठी महायुतीचं सरकार कधी मागे राहणार नाही, अजित पवारांचं वक्तव्य। कोण मुख्यमंत्री असेल हे महत्त्वाचं नाही, विकास महत्त्वाचा। राज्यामध्ये स्थिरता हवी असेल तर फिरतं पद चालत नाही। मुख्यमंत्रीपद तिन्ही पक्षांना वाटून देण्याच्या चर्चांवर केसरकरांची प्रतिक्रिया। नवीन योजनांच्या घोषणेमुळे राज्याला आर्थिक दबावाचा सामना करावा लागतोय। सुधारित प्रशासकीय मान्यता मागणाऱ्या प्रस्तावावर वित्त विभागाचं उत्तर। जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांच्या सभेचा व्हिडिओ ट्विट। पैसे देऊन सभेमध्ये लोक बोलवल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप। दादा गुलाबी झाले तरी सभेला लोक येत नाहीत, आव्हाडांचा टोला। राज्यामध्ये इतर सर्व योजना बंद करण्यात आल्या आहेत। सर्व पैसे लाडकी बहिणी योजनेसाठी वापरले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी चिंता। संजय राऊतांचा सरकारवर निशाणा।